आपल्याला माहित आहे की आपल्या पॉप्युलेशनच्या कंपोजिशन वरून आपल्याला कळू शकतं की आपला देश पुढे भविष्यात स्ट्रगल करणार आहे का भविष्यामध्ये ग्रोथ होणार आहे। तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे की पॉप्युलेशन पिरामिड्स बद्दल माहिती असतं। पॉप्युलेशन पिरामिड्स म्हणजे काय आहे? पॉप्युलेशन पिरामिड्स हे पॉप्युलेशनचं एका ग्राफवरचं रिप्रेझेंटेशन आहे। तर याच्यामध्ये वाय ॲक्सिसवर पॉप्युलेशनचे एज ग्रुप दिलेलं असतं 0 पासून 100 पर्यंत, तर एक्स ॲक्सिसवर त्याच पॉप्युलेशनचं पर्सेंटेज दिलं असतं। या ग्राफमध्ये लेफ्ट साईडला मेल पॉप्युलेशन असतं तर राईट साईडला फिमेल पॉप्युलेशनचं रिप्रेझेंटेशन असतं। तर पॉप्युलेशन पिरामिडचे टाईप काय असतात हे आपण इथे बघूया। तर यामध्ये पहिला टाईप म्हणजे एक्सपान्सिव्ह पॉप्युलेशन पिरामिड। एक्सपान्सिव्ह पॉप्युलेशन पिरामिडमध्ये जो पिरामिड आहे त्याचा बेस हा वाईड असतो, तर त्याचा ॲपेक्स म्हणजे वरचा पार्ट हा निमुळता असतो। तर यातून आपल्याला कळतं की इथे यंग एज पॉप्युलेशन जास्त आहे तर ओल्ड एज पॉप्युलेशन कमी आहे, म्हणजेच हाय बर्थ रेट आणि हाय डेथ रेट असं इथं दिसतं। अशा प्रकारचं पॉप्युलेशन पिरामिड आपल्याला नायजेरिया सारख्या देशामध्ये दिसतं। त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह पॉप्युलेशन पिरामिड। कन्स्ट्रक्टिव्ह पॉप्युलेशन पिरामिडमध्ये जो वरचा पार्ट आहे जिथं ओल्ड एज पॉप्युलेशन आहे त्यांचं प्रमाण जास्त असतं तर यंग एज पॉप्युलेशनचं प्रमाण कमी आहे। तर अशा प्रकारचं पॉप्युलेशन पिरामिड आपल्याला जपान सारख्या देशामध्ये दिसतं। हे दोन एक्स्ट्रीम्स आहेत जिथे आपल्याला यंग एज पॉप्युलेशन डिपेंडन्सी दिसते तर ओल्ड एज पॉप्युलेशन डिपेंडन्सी पण दिसते। अशा प्रकारच्या पिरामिड्समध्ये आपल्याला कळतं की देशाच्या ग्रोथसाठी हे हार्मफुल आहेत। यानंतर तिसरं पॉप्युलेशन पिरामिड म्हणजे स्टेशनरी पॉप्युलेशन पिरामिड। या पॉप्युलेशन पिरामिडमध्ये सगळ्याच एजचे जे पॉप्युलेशन आहेत ते बॅलन्स्ड असतात। अशा प्रकारचं पॉप्युलेशन पिरामिड USA सारख्या देशामध्ये दिसतं जिथं बॅलन्स ग्रोथ आहे, तिथं एक तुमचे जे डेथ रेट आणि बर्थ रेट एकदम एक्स्ट्रीम नसतात। इथे आपल्याला बॅलन्स ग्रोथ झालेली दिसते। त्यानंतर आपण इंडियाचं पॉप्युलेशन पिरामिड जर बघितलं तर या पॉप्युलेशन पिरामिडमध्ये आपल्याला दिसतं की जे वर्किंग एज पॉप्युलेशन आहे ज्याचं एज 15 ते 64 असतं, या पॉप्युलेशन एजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत, तर यालाच आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो। अशा प्रकारे आपल्याला पॉप्युलेशन पिरामिडमधून कळतं की जे एज स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून आपल्या इकॉनॉमीवर डायरेक्ट इन्फ्लुएन्स होतो। जिथे ओल्ड एज डिपेंडन्सी जास्त आहे किंवा यंग एज डिपेंडन्सी जास्त आहे तिथे इकॉनॉमी जास्त बूम होत नाही, तर जिथे डेमोग्राफिक डिव्हिडंड जास्त आहे जसं की भारत, तिथे इकॉनॉमिकला बूम होण्यासाठी खूप जास्त चालना मिळते।